नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधीपर्यंत येणार आहे ही संपूर्ण माहिती त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलेली आहे। तर तिसरा हप्ता हा 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना मिळणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात। तर बघा एकनाथ शिंदे यांनी केलेली या घोषणा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1,500 रुपये, या 1,500वर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही। तुम्ही या सरकारची ताकद वाढवली, बळ दिलं तर 1,500चे 2,000 आम्ही करू, आणखी ताकद दिली 2,000चे 2,500 करू आम्ही, आणखी बळ दिलं तर 2,500चे 3,000 आम्ही करू। तुमच्या हातात आहे, तुम्ही जेवढं बळ द्याल 3,000 पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही, कारण हे पैसे तुमचे आहेत, हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही। विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल। अरे दुष्टांनो, काढायचं काम तुमचं आहे, द्यायचं काम आमचं आहे। तुम्ही 2.5 वर्ष हप्ते घेतले, आम्ही 2 हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले 3,000 रुपये, हे बदल आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, मग म्हणाले दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे। बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा। एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही। आणि म्हणून कमिटमेंट इज कमिटमेंट, एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही। आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठेतरी सिनेमात कोणतरी म्हणतो ना, एक बार कमिटमेंट करने के बाद फिर खुद की भी मैं सुनता नहीं, असं हे आपलं सरकार आहे, अशी महायुती आहे। कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोरं जायचं आहे। खोटं बोलून फसवून किती दिवस फसवणार। आणि म्हणून या सर्व योजना ज्या आहेत, वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे, माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण 3,000 रुपये येणार। त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा। तानाजीराव, ज्ञानराज, आपल्या भागातल्या लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा। शेवटी मी काही घरांमध्ये गेलो, मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना, सर्व कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही देखील दररोज 15 ते 20 घरं जा, तिथल्या बहिणींना, भावंडांना, तिथल्या ज्येष्ठांना विचारा सरकारने सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही। मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना मदत करा, कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे, तो लाभ मिळाला पाहिजे। तानाजीरावांनी मगाशी सांगितलं, शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण। लोक म्हणाले अरे हे सरकार तर दारोदारी भटकतंय। मी म्हणालो मग काय, दारी नाही जायचं तर का घरी बसायचं? घरी बसून सरकार चालतं? ऑफिसमधून मंत्रालयातून नुसतं बसून सरकार चालत नाही। फेसबुक लाईव्ह वरून सरकार नाही चालत, तर फेस टू फेस करून आपल्याला सरकार चालवायचं असतं। लोकांमध्ये जायचं, लोकांशी संवाद साधायचा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची दुःख ऐकायची, हे करणारं सरकार पाहिजे। आणि म्हणून आज आपण पाहिलं अनेक योजना आपण केलेल्या आहेत। आणि एकदा तुम्हाला 1,000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे, खात्यात पैसे आले त्याने हात वर करा। आता तुम्हाला सांगतो, ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे। आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा, काळजी करू नका। माझ्या
लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे, या वंचित राहणार नाहीत. त्या सर्वांना ही योजना, या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील. काळजी करू नका. काही लोक म्हणाले, खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे. आणि मग मी किती काम केलं, 24 तासातले 18 तास, 20 तास, 22 तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ पण आहेत, आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते. का